आता आहोत पुणे इंटरनॅशनल एअरपोर्टला. इथे व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे. आमची फ्लाईट आता बोर्डिंग चालू आहे 10 मिनटं. 2 वाजताची फ्लाईट आहे रात्री. दिल्लीला भेटूयात. गुड नाईट. अँड फायनली फ्लाईट दिल्लीवरनं आता आपली बोर्ड होणार आहे. जस्ट वेटिंग फॉर इट. एक्सायटेड. सो मित्रांनो, आता दिल्लीवरनं बोर्ड करतो आहे लेहसाठी. सकाळचे 6:20 झाले. सनराईज पण होतो आहे. वॉट अ नजारा. Ladies and gentlemen, welcome into the Giving Wings destination by connecting people in aspirations. Thank you for making Indigo your preferred airline and giving us the opportunity to serve you today. We look forward to soaring the blue sky with you again. Thank you. जुलै मित्रांनो, तर आपण अशा प्रकारे लँड झालो आहे लेहला फिरतोय. भव्या बसलाय पाठीमागे. तर कूल कॅब आहे. सर पुढचा व्ह्यू दाखव. तर लेहच्या एअरपोर्टवरून आता आपण आपल्या हॉटेलला चाललो आहे. खूपच सुंदर लेह. म्हणजे इथे असं वाटतच नाही आहे. असं वाटतंय कुठले तरी पिक्चर्स बघतोय किंवा अनरिअल डायरेक्ट सगळं हे. खूपच सुंदर, खूपच भारी. तर मित्रांनो, आपण पोचलो आहे आपल्या डेस्टिनेशनला. डे 1 लेहला आता ज्या हॉटेलला आपण आलो आहे तिथे ब्रेकफास्ट आम्ही घेतो आहे. ब्रेकफास्टची चार्ज त्याला इथं विचारच द्यायला पाहिजे बघा. खूपच सुंदर अशी ही अरेंजमेंट आहे हॉटेलमध्ये. खूप सुंदर हॉटेल आहे. सकाळचे वाजलेत 8:25 तारीख. चलो, लेट्स हॅव अ टी अँड ब्रेकफास्ट. सो गाईज, डे 1चा ब्रेकफास्ट आपला पुरी, छोले, टोस्ट, जॅम, पीठ आणि चहा. तेजाने ऑमलेट सांगितलं आहे. मस्त आहे, कोझी, एकदम लडाख स्टाईलमध्ये आहे इथलं कॅन्टीन. व्हेरी नाईस. सो मित्रांनो, लडाखमध्ये तुमचं स्वागत आहे.
आणि आपल्या तेजाचे हाल तुम्ही बघत आहे. डोकं जड झालंय. आजचा दिवस आपल्याला आहे ॲक्लेमटाईज व्हायचाच, बट जसं सगळ्यांनी सांगितलं होतं तसंच थोडं डोकं जड होतं इथं आलं की, अल्टिट्यूड सिकनेस. पण एकंदरीत व्ह्यू, नजारे आणि ले वाइब इज ऑसम. इस बात पे चाय पी जाए. चर्स. Cheers. तर मित्रांनो, आज पहिला दिवस लेहचा आणि लेहमध्ये आज पहिला लंच. आपण इथे आज फ्राईड राईस मागवला आहे. थोडं लाईट, थोडं कमी खायचं होतं म्हणून फ्राईड राईस आणि पाणी, चहा याच गोष्टींवर सर्वायवल आहे आता. कसं आहे? तर मित्रांनो, आपला आता थोडा आराम झाला आहे. खाली चहाला आलो आहे आणि आता साधारण 5-5:30ला इथे ब्रीफिंग होईल उद्यासाठी की कसं निघायचं आहे, किती वाजता निघायचं आहे, बाईक्स अँड ऑल गिअर. तर आम्ही दोघं वेट करतो आहे. जस्ट चहा पिला आणि आत्ता थोडं वातावरणाशी जुळवून घेतो आहे. तर थोडं डिफिकल्ट आहे सगळ्यांना. ज्यांना कोणाला यायचं आहे तर त्यांनी 1 ते 2 दिवस ॲक्लिमटायझेशनसाठी घ्या, रेस्ट करा आलेल्या, कारण खूप जास्त डिफिकल्ट आहे हे अल्टिट्यूड सिकनेस प्रॉब्लेम. सिरियसली जर येत असेल तर कन्सिडर करून या 2 दिवस एक्स्ट्रा. टूर गाइड. सो आप लोग मेरे साथ है 8 डेज़ का पैकेज जो आप लोगों ने आइटिनरी में है आप लोगों का. सो फर्स्ट होगा लेह टू लेह लद्दाख सर्किट घुमा के है, वो है मोटो लेवल IV तक, हाईएस्ट टॉप तक है. ओमनीला पासिस फिर देन होगा हमको यहाँ लेने है. ठीक है गाइस. Yes. नो लग्जरी ट्रिप, एडवेंचर ट्रिप है. एडवेंचर ट्रिप में आप लोगों को भी फील होना चाहिए क्या है क्या नहीं होता है. कभी कभी जो है हमारा रोड भी ब्लॉक हो सकता है. एडवेंचर्स में कुछ भी फील हो सकता है सर. ठीक है ना. बाकी आप लोगों का नाम 1 बाय 1 बोल दीजिए. शुभम. ओके. असतोस. हमारा रोड राइडिंग गेट्स. सो फर्स्ट आप लोगों को ये यानी लेह लद्दाख जो है आप लोगों को अलग से ही फीलिंग आएगा, अलग से ही सीनरी आएगा. आप लोग डे बाय डे हमारा स्टेप डिस्टेंशन चेंज होते जाएगा. कल कोई और रहेगा, परसों दूसरा डेस्टिनेशन, फिर डे बाय डे आप लोगों का जो लेवल बढ़ते ही जाएगा. ठीक है ना. बाकी किसी को प्रॉब्लम तो नहीं है. नहीं. अगर कुछ भी प्रॉब्लम हो जाएगा ग्रुप्स में, किसी को कॉल करने की ज़रूरत नहीं है. अभी जो है ना सब गोल्डन ईगल अभी आप लोग को इकट्ठे कर दिया. अभी ये सब मेरा रिस्पॉन्सिबिलिटी. आप लोग मुझे ही कॉल कर देना, क्योंकि आप लोगों के साथ मैं ही हूँ टूर गाइड. जो भी है आप लोग जो सोचना है, घर वाले फैमिली, माँ बाप, जो भी सोचना है मैं ही हूँ आप लोगों को. क्योंकि जहाँ हम जाएगा पेंगोंग लेक, हनले जैसा एरिया में आप लोगों को, रिमोट एरिया में, तो वहाँ पे मेडिकल फैसिलिटीज़ इतना सिस्टम भी नहीं होगा. सब कुछ मैं ही हूँ, मुझे को पता था. एनी प्रॉब्लम जो भी आप लोग को इन केस रूम में कुछ इश्यूज आएगा, यानी हेल्थ में कुछ इश्यूज आ जाएगा तो मुझे बोल देना. ठीक है गाइस. येस. कुछ भी हो सकता है. हम हिमालयन है कि नहीं. बाकी मैं लास्ट डे तक आप लोगों को अभी और एक ग्रुप्स, आप लोगों ने जो ग्रुप्स ज्वाइन किया हुआ है ना, मेन चीज़ है आप लोगों का टाइम ख्याल रखना है. आप लोगों का टाइम वेस्ट नहीं होना चाहिए, है कि नहीं. मेन चीज़ टाइम ही है. टाइम से निकलना है, टाइम पे पहुंचना है, वही है. सोने के लिए तो फिर उसके बाद 8 डेज के बाद कहीं भी जाके आप लोगों को सो सकता है. यहाँ पे आप लोगों को लद्दाख बाइक ट्रिप करने में बहुत सारे से प्लान बना रहा होगा. कोई 10 साल, कोई 3 साल, कोई तो एक दिन भी प्लान बन जाता है. तो इसमें आप लोगों का टाइम स्पेंड करके, अच्छा चिल करके, यहाँ से फुल कवर करके आप लोगों को आराम से जाना है. ठीक है गाइस. सो गाईज, इथे रायडिंग गिअर्सचं डिस्ट्रीब्युशन झालं आहे. जस्ट राईड गिअर भेटलेत. तेजा बघ कसे दिसतंय. रोबोट. दिस इज मी. हां इथे बघ ते पण मला वाटतं एकच साईज आहे. कसं करायचं मग ते. क्या तुम्ही कुठून आहे? महाराष्ट्रातून जालना. जालना. तुम्ही पुणे. छोटं मोठं ठीक आहे ना. ऑल साईट. आता आपण आलो आहे लेह मार्केटला. 25 एप्रिल आणि पहिल्या दिवशी आज आपला रेस्टिंग नंतर थोडा संध्याकाळी आपण आता लेह मार्केटला आलो. तर बऱ्यापैकी शॉप आता उघडले आहेत आणि सीझन आता चालू होतो यांचा. तर ऑलमोस्ट
बऱ्यापैकी मार्केट आता ओपन झालं आहे. तर चला एक्सप्लोअर करूया लेह मार्केट. आपल्याला कॅश पण काढायची, तर पहिले तर ATM शोधूया. इथे जेव्हा मी चेक केलेलं ऑनलाईन तर ATM सगळेच आहेत, बट आता बघून जाऊन आणि एकदा चेक करायला लागेल. इथे खूप सारे जॅकेट्सचे दुकान आहेत, कॅफेज आहेत, सगळे फेमस कॅफेज. तर तुम्हाला काही जॅकेट्स कॅप्स घ्यायचे असतील तर इथे एव्हरीथिंग इज अवेलेबल. So guys, this is main road and Mall Road Market. From here to here. मायनस नाही आता 6 डिग्री आहे टेम्परेचर आणि खतरनाक अशी थंडी आहे. तर इथे आम्ही काही ग्लोव्ज घेतोय. तेजूने बँड घेतला आहे ऑलरेडी आणि खूप सारे जॅकेट्स. एक सॅम्पल दिखाओ ना. आणि तुम्ही त्यांनी सांगितलेल्या प्राईजला चांगल्या प्रकारे बार्गेन करा, तुम्हाला चांगला रेट भेटून जाईल. तर बऱ्याच गोष्टी तिथे सोवेनिवर्स आहेत. ज्वेलरी आहे इथली, टिबेटियन ज्वेलरी ज्याला म्हणतात. तर आपण आता बघतोय पश्मिना जे स्टॉल्स असतात त्याचं हे शॉप आहे. इथे बरेच याक ऊल आहे, शीप ऊल आहे आणि पश्मिना पण आहे, मिक्स पश्मिना आणि प्युअर पश्मिना पण आहे इथे. तर खूप सारे वेगवेगळ्या व्हरायटी असतात ज्या की तुम्हाला माहीत हव्या आणि तुम्ही अकॉर्डिंगली घेऊ शकतात. मग तर मित्रांनो आपण इथल्या एका कॅफेत आलो आहे. खूपच कोझी कॅफे आहे आणि खूप फेमस कॅफे इथलं. तर इथे तुप्पज आणि तिथल्या लोकल लडाखी डिशेस आहेत. आपण आता ऑर्डर करू काहीतरी मस्त. तर मित्रांनो पहिला दिवस अशा प्रकारे लेहमध्ये संपतोय. इथे म्हणजे डायरेक्ट खतरनाकवाली थंडी. आता टेम्परेचर आहे 3, रात्री जाईल -1 आणि पहिला दिवस कसा गेला काही कळतच नाही. सो क्रेझी. खूपच जास्त डिफरंट टेरेन आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी होतात. ॲक्लिमटाईज व्हायला जो 1 दिवस घ्यायला लागतो त्या रेस्ट असल्यामुळे, बट विच इज रिक्वायर्ड. त्यामुळे तुम्ही पण ॲक्लिमटाईज व्हायला थोडा वेळ घ्या आणि मगच इथनं पुढे एक्सप्लोअर करण्यासाठी जा.
तर अशा प्रकारे आपला हा पहिला दिवस आपण इथे एंड करूयात. उद्या भेटूयात लेह एक्सप्लोअर करायला. गुड नाईट.